नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अभि रेस्टॉरंटमध्ये स्टाफपैकी एक जणीला म्हणत असतो, तूच त्यांना सर्व करणार आहेस, ही तुझी पनिशमेंट आहे. ती मुलगी म्हणत असते, त्यांची पनिशमेंट मला का? त्यांचं बिहेवियर चुकीचं होतं सर. अभि तिला म्हणत असतो, आगाऊपणा करू नकोस. तेवढ्यातच तेथे अरुंधती येते आणि ती विचारते, काय झालंय विशा? तर ती म्हणते, तिकडे एक कस्टमर आहेत आणि त्यांनी माझ्याशी वाईट बिहेव केलं. त्यांनी खूप घाणेरड्या कमेंट्स पास केल्या आणि मला टचसुद्धा केलं. मी आता त्यांना सर्व करणार नाही. अभि सर माझ्याशी वाद घालतायत आणि माझं ऐकत नाहीयेत. तर अभि म्हणत असतो, आई ही. तर लगेच अरुंधती म्हणते, आई नाही मॅडम. तर अभि म्हणतो, सॉरी मॅडम, ही खोटं बोलतीये. तर अरुंधती म्हणते, शक्यच नाही. माझ्या स्टाफवर पूर्ण विश्वास आहे. निशा खोटं बोलणं शक्यच नाही. त्यांची काय ऑर्डर आहे ते मला सांग, मी नेऊन देते त्यांना. तर अभि म्हणतो, नाही मी नेऊन देतो ना मॅडम. तर अरुंधती काही न बोलता तेथून निघून जाते. अरुंधती त्यांची ऑर्डर नेऊन देते. तर त्यापैकी एक जण म्हणत असतो, या हॉटेलमधला लेडीज स्टाफ एक नंबर आहे हा. या हॉटेलमध्ये परत परत यावं लागेल. तर अरुंधती लगेच म्हणते, जरूर या सर. आमच्यासाठी आमचे कस्टमर्स देव आहेत. तर दुसरा लगेच म्हणतो, कस्टमर्सना कसं खुश करतात याची ट्रेनिंग दिली आहे ना तुम्हाला? तर अरुंधती म्हणते, हो दिली आहे ना. पण आधी तुमचं सूप घ्या, थंड होतंय. सूपचा एक घोट घेतला तरी त्याला ठसका लागतो. तर दुसरा लगेच म्हणतो, काय रे झेपत नाही वाटतं तुला? तर अरुंधती लगेच त्याला म्हणते, तुम्ही पण टेस्ट करा ना प्लीज. तर त्याला सुद्धा ठसका लागतो. तो म्हणतो, खूप तिखट आहे हे. अख्खी मिरची पावडर टाकली की काय यात? ते पाणी मागत असतात. तर अरुंधती म्हणते, खूप तिखट लागतंय का? आता हे तिखट कायमचं लक्षात राहील तुमच्या. उद्या दुसऱ्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि एखादी कष्ट करणारी मुलगी दिसली तर तिचा मान ठेवा. स्पर्श तिच्या शरीराला नाही तर तिच्या पायांना करा. तुमच्यासारख्या टवाळक्या करत फिरत नाहीत आम्ही मुली. घर चालवण्यासाठी कष्ट करत असतात. त्यांचा मान ठेवा, समजलं? आणि अरुंधती निशाला सांगते, यांना पाणी दे. तर अरुंधती त्यांना म्हणते, पुन्हा जर कोणाला छेडण्याचा प्रयत्न केलात तर तुमचे फोटो काढून माझ्या या रेस्टॉरंटमध्ये लावेन आणि तुम्ही केलेली दुष्कृत्य त्याच्या खाली लिहून ठेवेन. मग जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही तुम्हाला. चला उठा, निघा इथून. आणि हो, जाताना बिल देऊन जा. तर त्यातील एक जण म्हणतो, आम्हाला धमक्या देतेस काय? तू ओळखत नाहीस आम्हाला. एकाला बघून घेईन असं धमकी अरुंधतीला देऊन ते तेथून निघून जातात. तर अभि लगेच अरुंधतीजवळ येऊन म्हणतो, आई अगं काय केलंस हे तू? कस्टमरशी असं कोण वागतं? अशाने आपल्या रेस्टॉरंटची इमेज डाऊन होईल. अरुंधती म्हणते, असं काही होत नाही अभि. माझ्यासाठी माझा स्टाफ सर्वप्रथम आहे. त्यांच्याशी जर कोणी चुकीचं वागलं तर मी खपवून घेणार नाही. निशाला मात्र अरुंधतीचा खूप अभिमान वाटत असतो आणि कौतुकसुद्धा. ती अरुंधतीला थँक्यू म्हणते. इकडे घरी समृद्धीमध्ये संजनाची मैत्रीण आलेली असते. तर संजना तिला कॉफी आणि कांचनला चहा देते. तर ती लगेच संजनाला म्हणते, संजना तू किती चेंज झालीस. मला कधीच वाटलं नव्हतं तू एवढी बदलशील म्हणून. टिपिकल हाऊसवाईफ वगैरे हां. तर संजना म्हणते, अगं असं काय करतेस, आता आहे मी हाऊसवाईफ. जैसा देश वैसा भेस. संजना कांचनची ओळख करून देताना म्हणते, या माझ्या सासूबाई. तर तिची मैत्रीण तिला हॅलो म्हणते आणि संजनाला म्हणते, बापरे संजना, तू चक्क जॉईंट फॅमिलीमध्ये राहतेस. सफोकेटिंग होत नाही का तुला? कसं काय जगतेस ग असं आयुष्य? तर कांचन लगेच म्हणते, मस्त जगते ती तिचं आयुष्य. एकत्र कुटुंबात जरी राहत असली ना तरी बटा रंगवायला अगदी वेळ भेटतो तिला. संजना तिला म्हणते, मिहिका तू सांग, तू कुठे होतीस इतकी वर्ष? ती म्हणते, मी इंडियामध्ये होतेच कुठे. आत्ताच तर इथे सेटल झाली आहे. बाय द वे मी तुला खूप सर्च केलं. मला काय माहिती तू असं टिपिकल हाऊसवाईफ बनून असं कुठेतरी लाईफ स्पेंड करत असशील. संजना म्हणते, माझं जाऊ दे, तू सांग तू सध्या काय करतीयेस? तर मिहिका सांगते, मी एका न्यूजपेपरमध्ये फूड व्लॉग लिहितीये. तर कांचन विचारते, म्हणजे नेमकं काय करते ही? तर संजना म्हणते, आई अहो ही पत्रकार आहे. तर मिहिका म्हणते, आणि मी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन फूड रिव्ह्यूसुद्धा करते. तर संजना सांगते की म्हणजे ती वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पेपरमध्ये लिहिते की कुठे फूड चांगलं भेटतं, कुठे नाही भेटत. आणि ते बघून लोक ठरवतात की तिथे जायचं की नाही ते. तर कांचन म्हणते, अरे वा मस्तच, मजा आहे तुझी. मला पण नेत जा तुझ्याबरोबर कधी कधी. मिहिका संजनाला म्हणते, मला इकडची चांगली अशी रेस्टॉरंट माहिती नाही आहेत ग. तुला माहिती असतील तर तू मला प्लीज सजेस्ट करशील का? मला नक्की आवडेल तिथे जाऊन फूड रिव्ह्यू करायला. तर संजना विचारते, हो पण मला सांग, फूड रिव्ह्यू म्हणजे नक्की काय करतेस तू? मिहिका म्हणते, मी एका फूड ऑर्गनायझेशनची असोसिएट आहे. म्हणजे समजा मी जर एका रेस्टॉरंटला व्हिजिट केलं आणि ॲज अ फूड क्रिटिक म्हणून मी तिथे गेले आणि मी जर त्यांना वाईट रिव्ह्यू दिला तर त्या रेस्टॉरंटचं ना लायसनही कॅन्सल होऊ शकतं. आणि या उलट जर मी त्यांना चांगला रिव्ह्यू दिला तर ते रेस्टॉरंट कुठच्या कुठे जाऊ शकतं. म्हणजे माझ्या रिव्ह्यूमुळे खूप काही आहे.
हे ऐकून संजनाच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती मेघाला म्हणते की मी तुला एक बेस्ट रेस्टॉरंट सजेस्ट करते, यू मस्ट विजिट. इकडे रेस्टॉरंटमध्ये अरुंधती म्हणत असते 4-4 वेळा आपण पैसे मोजून बघितले तरीही टाळा का लागत नाहीये. आणि ती सगळ्यांना विचारते यातले कोणी पैसे घेतले होते का? तर अभि म्हणतो हो, म्हणजे मी घेतले होते. अरुंधती विचारते कशाला? तर अभि म्हणतो ते दूध बटर वगैरे सगळंच संपलं होतं. तर अरुंधती म्हणते त्यासाठी वेगळे पैसे ठेवलेले असतात, त्यातले घ्यायचे, यातले कशाला घेतलेस? मग हिशोब कसा लागणार? तर अभि म्हणतो सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं, पण माझ्याकडे बिल आहे. आणि तो ते बिल दाखवतो. तर अरुंधती म्हणते ठीक आहे, परत असं करू नकोस, खरेदीसाठी जे पैसे ठेवलेले असतात त्यातलेच घेत जा. तर अभि म्हणतो ओके सॉरी. तर स्टाफ मेंबर म्हणतो मॅडम आता परफेक्ट टॅली होतंय. तर अरुंधती म्हणते चला बरं झालं. तेवढ्यातच अरुंधतीला मिहिरचा फोन येतो. तर सगळे स्टाफ मेंबर म्हणत असतात त्यांना आमचा हाय सांगा. तर अरुंधती त्यांना म्हणते हो सांगते, पण आधी मला फोन तरी घेऊ द्या. आणि अरुंधतीने फोन उचलल्या सगळे मोठ्याने म्हणतात हॅलो मिहिर सर. तर अरुंधती म्हणते ऐकलेस का, सगळे तुझी आठवण काढतायत. आणि ते मिहिरला विचारते कसा आहेस तू? त्या दोघांचं बोलणं होतं. फोन ठेवल्यानंतर निशा विचारते काय म्हणाले मिहिर सर? तर अरुंधती म्हणते उद्या आपल्याला एक युद्ध लढायचंय. अरुंधती सगळ्यांना सांगते आपल्या रेस्टॉरंटमध्ये फूड क्रिटिक येणार आहे आणि ते आपल्या रेस्टॉरंटला स्टार देणार. स्टाफ मेंबरपैकी एक जण म्हणतो बापरे, खूप डेंजर असतात मॅडम ही लोक, मायक्रोस्कोपमधून सगळ्या गोष्टी बघतात, एखादी जरी गोष्ट आढळली तर संपलं. तर निशा म्हणते नाही हो मॅम, एवढं काही नसतं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर अरुंधतीला जरासं टेन्शन आलेलं असतं. तर ती म्हणते हो, मिहिरचा सुद्धा हेच सांगायला फोन आला होता, त्यांनी दिलेल्या स्टार्सवर आपलं भवितव्य अवलंबून आहे आणि ते खूप मोठे प्रसिद्ध वगैरे आहेत. उद्या कसून तयारी करायला लागणार आहे आपल्याला. स्टाफपैकी एक जण म्हणत असतो मॅडम तुम्हाला त्यात काहीच एक्सपिरियन्स नाहीये, त्यामुळे आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. अरुंधती म्हणते हो, आपल्याला हायगाई करून चालणार नाही. मॅनेजर म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम, आम्ही आहोत ना सगळे, सगळं बरोबर मॅनेज करू. तर अरुंधती म्हणते हो, तसं तर आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये सगळी व्यवस्थित स्वच्छता ठेवतोच, तरीही मी जायच्या आधी एकदा व्यवस्थित तपासून जाईन. तरीही आज आपण पुन्हा एकदा सगळं साफ करून घेऊया आणि उद्या सगळेजण थोडंसं वेळेच्या आधी या. आपल्याला जर चांगले स्टार्स हवे असतील तर थोडी जास्त मेहनत करणं गरजेचं आहे. आपल्या हॉटेलचं भवितव्य अवलंबून आहे याच्यावर. उद्या काहीही करून आपण परीक्षकांची मनं जिंकून घेऊया. तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर? तर सगळे यस मॅम बोलतात. तर अरुंधती म्हणते मग सगळ्यात आधी आपण असं करू. अरुंधती सगळ्यांना सांगत असते तर तेवढ्यात अभिचा फोन येतो. तर तो बाजूला येतो. संजनानेच अभिला फोन केलेला असतो. फोन उचलल्यानंतर संजना सगळ्यात आधी विचारते आजूबाजूला तर कोणी नाहीये ना? तर अभि म्हणतो नाही. तर संजना म्हणते मी काय बोलते ते नीट लक्ष देऊन ऐक. संजना अभिला सगळं काही सांगते. त्यानंतर रात्री अरुंधती जेव्हा घरी येते तेव्हा यश तिची वाट बघत बसलेला असतो. अरुंधती आल्यानंतर यश तिला पाणी देतो. अरुंधती म्हणते बरं झालं आलास, नाहीतर एकटीला खूप कंटाळा येतो, आल्या आल्या दार उघडा, पाणी घ्या. तर यश म्हणतो मला माहिती आहे म्हणूनच मी आलो. काय मग आजचा दिवस खूप हेक्टिक होता का? तर अरुंधती म्हणते मानसिकरित्या जरा दमवणाराच होता. काय विकृत लोक असतात रे. तर यश विचारतो का, काय झालं? तर अरुंधती त्याला सांगते आपल्या रेस्टॉरंटमध्ये ती निशा काम करते बघ. खूप साधी मुलगी आहे ती, अतिशय कष्टाळू आहे, गरीब घरची आहे. तिची आई सुद्धा घर चालवण्यासाठी 4 घराची कामं करते. त्यात भाऊ अपंग आहे. या दोघींवरच घरची सगळी जबाबदारी आहे. ती अक्षरशः अहोरात्र काम करते रेस्टॉरंटसाठी. तर यश म्हणतो हो, ती खूपच कष्टाळू आहे, पण काय झालं तिचं? तर अरुंधती म्हणते काय सांगू, 2 विचित्र माणसं आली होती आज रेस्टॉरंटमध्ये. तिच्याकडे बघून विचित्र काहीतरी बोलत होते, घाणेरडं, आणि त्यांनी तिला स्पर्शही करण्याचा प्रयत्न केला. किती विकृत आहे हे सगळं. अशी कशी लोकं असतात ही, दुसरं काहीच सुचत नाही का यांना? तर यश म्हणतो खरं आहे, अशा पुरुषांमुळे मुलींना मोकळेपणाने राहता सुद्धा येत नाही. त्यांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला रिॲक्ट तरी होता आलं असेल. आणि काहींची तर नजरच इतकी घाणेरडी असते की मुलींना काही बोलता येत नाही, कोणाला काही सांगता येत नाही. खरंच मुलींना हॅट्स ऑफ आहे. समाजात अशी माणसं असूनही त्या घराबाहेर पडतात आणि त्यांची कामं करतात. तर अरुंधती म्हणते काय करणार, दुसरा काही पर्याय नसतो रे. कोणत्या स्त्रीला अशा वातावरणात बाहेर पडून काम करावंसं वाटेल? पण घर चालवायचं म्हटल्यानंतर अशा लोकांशी लढावंच लागेल. मला ना या अशा पुरुषांना खरोखर 2 ठेवून द्याव्याशा वाटतात. तर यश म्हणतो अशा वेळी शांत बसायचंच नाही, सरळ पोलिसांना बोलवायचं. तर अरुंधती म्हणते मिहिरचं रेस्टॉरंट आहे ना, ते फार काही करू शकले नाही, पण मी त्यांना चांगली अद्दल घडवली. आता इथून पुढे एखाद्या स्त्रीकडे बघताना 100 वेळा विचार करतील. तर यश म्हणतो गुड, पण आई बी केअरफुल, रेस्टॉरंटमध्ये एकटी असताना असं नको करत जाऊस. तर अरुंधती म्हणते नाही अरे, रेस्टॉरंटमध्ये खूप माणसं होती, काळजी करू नको.
तर यश म्हणतो मग ठीक आहे, आता तू छान खाऊन घे, आरोहीने तुझ्यासाठी गरमागरम पिठलं भात पाठवलाय. तर अरुंधती म्हणते अरे तिला कशाला करायला लावलंस. तर यश म्हणतो आई रिलॅक्स, आरोही प्रेग्नेंट आहे, आजारी नाहीये, तेवढं तर ती करूच शकते. तर अरुंधती म्हणते हो मान्य आहे, पण ऐक जरा मी काय सांगते ते. तुम्ही दोघं ना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जा, त्यांना दाखवा, बाळाची वाढ चांगली व्हावी म्हणून ते काही औषध गोळ्या देतील, काय करावं काय करू नये हे सांगतील. तर यश म्हणतो हो आई जाणार आहोत आम्ही, आम्हाला चांगल्या गायनोकॉलॉजिस्ट कळल्यात, आम्ही त्यांची अपॉइंटमेंटही घेतली आहे, तू काळजी करू नको, तू आता आधी खाऊन घे. तर अरुंधती म्हणते हो, आणि ऐक ना मिहिरचा फोन आला होता, तो सांगत होता की रेस्टॉरंटमध्ये फूड क्रिटिक येणार आहेत आणि तो सांगत होता की त्यांनी जर रेस्टॉरंटबद्दल चांगलं लिहिलं तर रेस्टॉरंटला फायदा होईल. तर यश म्हणतो अरे वा मग चांगलं आहे की. तर अरुंधती म्हणते पण नेमकं आपल्या रेस्टॉरंटमधलं त्यांना काही आवडलं नाही तर मला जरा टेन्शन यायला लागले रे. तर यश म्हणतो तुला टेन्शन येणं काही नवीन नाही, का नाही आवडणार त्यांना आपल्या रेस्टॉरंटमधलं जेवण, लोकांना आवडतं म्हणूनच लांब लांबून कस्टमर येतात ना, मग त्या फूड क्रिटिकलासुद्धा नक्की आवडेल. आता काळजी करू नकोस, ऑल इज वेल. आणि मला सांग सध्या अभि पण आहे ना तुझ्या मदतीला तिकडे. तर अरुंधती म्हणते हो आहे, पण त्याचं धड काही कळत नाहीये, तो करेल नाही नोकरी व्यवस्थित. तर यश म्हणतो तो जर हे सगळं मनापासून करत असेल आणि त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली असेल तर तो हे सगळं व्यवस्थित हँडल करेल. पण मी जरा सरप्राईज्ड आहे, म्हणजे मी अभिशी एकदाच बोललो आणि लगेच त्यानं त्याचं मत कसं बदललं. इकडे घरी समृद्धीमध्ये अनिरुद्ध अभिला म्हणत असतो वेडा आहेस का तू, डॉक्टर आहेस ना, कळतंय का तुला, बाहेर तुझं स्टेटस आहे आणि तू रेस्टॉरंटमध्ये काय नोकरी करतोयस. तर कांचन म्हणते मला सुद्धा तेच कळत नाहीये. अरे अभि तू इतके दिवस थांबलास ना, काही दिवस आणखी थांब, मिळेल तुला नोकरी. अनिरुद्ध म्हणतो तुला तुझं लायसन परत मिळालंय ना, मग स्वतःची इंडिपेंडेंट प्रॅक्टिस सुरू कर, रेस्टॉरंटमध्ये काय नोकरी करतोयस. अनिरुद्ध त्याच्यावर ओरडतच असतो, स्वतःचं स्टेटस स्वतः मेंटेन करायचं असतं. अभि म्हणतो बाबा मी सगळे प्रयत्न करून झालेत, पण मला कोणीही काम द्यायला तयार नाहीये आणि स्वतःची प्रॅक्टिस सुरू करायची म्हणजे जागा हवी, आता काय घरात क्लिनिक सुरू करू का. अनिरुद्ध त्याला म्हणतो त्याची काळजी तू करू नकोस, एखादी चांगली जागा आपण रेंट आउट करू मग तर झालं. अभि म्हणतो बाबा तुम्हाला माहिती आहे ना माझं नशीब किती खतरूड आहे, समजा प्रॅक्टिस नाहीच झाली तर मी काय करू, अजून डेप्थमध्ये जाईल मी, डोक्यावर लोन वाढेल माझ्या अजूनही, त्यापेक्षा जे चाललंय ते बरं आहे ना. आणि मला ना रेस्टॉरंटमध्ये काम करण्याची अजिबात लाज वाटत नाही. आप्पा म्हणतात शाबास अभि, कोणतंही काम हलकं नसतं आणि काहीही करायचं म्हटलं तर त्यातलं शिक्षण घ्यावं लागतं, मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात आणि नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा तू घेतलेला निर्णय उत्तम आहे. उलट अभि रेस्टॉरंटमध्ये जायला लागल्यापासून अरुंधतीला त्याची मदतच होतीये, काही गैर नाही त्यात. अनघासुद्धा म्हणते मला सुद्धा अभिने घेतलेला निर्णय पटतोय, कोणतंही काम कमीपणाचं नसतं. तर अनिरुद्ध रागातच म्हणतो मला हे पटलेलं नाहीये, मी अभिला हे करू देणार नाही. आणि तो अभिला म्हणतो तू आत्ताच्या आत्ता अरुंधतीला कळवून टाक तू त्या रेस्टॉरंटमध्ये जाणार नाहीयेस. तर संजना लगेच म्हणते अनिरुद्ध शांत हो, इतकं काही झालेलं नाहीये आणि आता अभि काय लहान आहे का, त्याला त्याचे निर्णय घेऊ दे, तू का त्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर करतोयस. अनिरुद्ध संजनावरच ओरडतो आणि तिला म्हणतो मी इंटरफेअर करतोय का, संजना बास, माझ्या मुलाच्या आणि माझ्यामध्ये बोलण्याचं तू काही कारण नाहीये. तर संजना म्हणते अनिरुद्ध अरे गप्प बस ना, तो करतोय तर त्याला करू दे. तर अनिरुद्ध म्हणतो हे तू बोलतीयेस, तो त्या अरुंधतीच्या हाताखाली काम करतोय, तुझं काय म्हणणं आहे त्याने तिच्या हाताखाली गुलामी करावी. तर संजना म्हणते नाही नाही यू आर ॲब्सोल्युटली राईट, अभिने असं काही करता कामा नये, पण आपल्याला काय माहीत ना त्याच्या डोक्यात काही फ्युचर प्लॅन्स असतील तर. तर अनिरुद्ध विचारतो फ्युचर प्लॅन्स म्हणजे. तर संजना म्हणते म्हणजे कदाचित तो हा जॉब टेम्पररी बेसिसवर करत असेल आणि त्यातून मिळणारे पैसे सेव्ह करून पुढे काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय असेल त्याचा. अभिला सुद्धा त्याचा संसार आहे, त्याला जानकीची अनघाची काळजी वाटत नसेल का. आणि जर अनघाला काही प्रॉब्लेम नाहीये, अभिला काही प्रॉब्लेम नाहीये, तर आपण कोण आहोत त्याला अडवणारे. तर अनघा अभिला विचारते तुझ्या मनात अशा काही शंका नाही आहेत ना, म्हणजे तू हा निर्णय मनापासून घेतलाय ना. तर अभि म्हणतो हो अनघा आपलं बोलणं झालंय यावर, मला रेस्टॉरंटमध्ये काम करण्याची अजिबात लाज वाटत नाहीये, मी हा निर्णय मनापासून घेतलाय. आणि तो अनिरुद्धला म्हणतो बाबा खरंच मला लाज वाटत नाही रेस्टॉरंटमध्ये काम करण्याची, तुम्ही माझी अवस्था समजून घ्या ना, मी घरात बसून राहिलो तर वेडा होईल, नुसते डिप्रेसिंग विचार येत असतात माझ्या मनात, त्यापेक्षा हे बरं आहे ना, माइंड एंगेज राहतं आणि 4 पैसेसुद्धा मिळतात. अल्टिमेटली मंथ एंडला घरात पैसे आले म्हणजे झालं, तेच महत्त्वाचं आहे ना. बाबा पैशांशिवाय काही करता येत नाही, प्लीज तुम्ही मला अडवू नका,
मला हा जॉब कंटिन्यू करू द्या प्लीज. तर आप्पा म्हणतात, अभि मला खूप बरं वाटतंय. तुला काही गोष्टींची जाणीव व्हायला लागली आहे. तुझ्या जबाबदाऱ्या आता तुला कळतायत आणि अरुंधतीबद्दल तुझ्या मनात असलेली अढी आता राहिलेली नाही. तर अभि नाटकं करतच म्हणतो, हो आप्पा, मी आईशी खूप वाईट वागलो आणि आता मला त्याची जाणीव होते. तेव्हा तिला दिलेलं दुःख मी कमी करू शकत नाही, पण मला माझी चूक सुधारता आली, आईला सपोर्ट करता आला तर आनंदच आहे. केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेण्याचं ठरवलंय मी. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, संजना फोनवर म्हणत असते, पुढे काय करायचं हे तर तुला माहितीच आहे. इकडे रेस्टॉरंटमध्ये फूड क्रिटिक येतं. ती मिहिकाच असते. तर तिला डिशमध्ये एका झुरळ भेटतं. तर ती म्हणते, झुरळ आहे तुमच्या डिशमध्ये, फूड कॉर्पोरेशनला तुमची कंप्लेंट करावी लागेल. आणि ती रागातच तेथून जाते. अरुंधती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ती कोणाचं काहीही ऐकत नाही. तर त्यानंतर अरुंधती म्हणते, मला माहिती आहे त्यावेळी किचनमध्ये कोण कोण होतं, त्यातलंच कोणीतरी एक आहे. आणि ती रागारागातच अभिकडे बघत असते. तुम्हाला काय वाटतं, अरुंधतीला कळालं असेल का हे सगळं अभिने केलंय? कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.